या ठिकाणी राहता तालुक्यात अतिवृष्टीचा फटका बसलाय। कांदा पिकात गुडघाभर पाणी साचलंय। कांद्याच्या भरवशावर दिवाळी गोड होईल असं शेतकऱ्यांना वाटत होतं, मात्र अस्मानी संकटाने आमचा आनंदच हिरावून घेतलाय अशा भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या। ते डॅमेज झाले, मुळे डॅमेज झाले, हे डॅमेज झाले। लाल कांदा खूप कमी दिवसात। उत्तरनगर जिल्ह्यामध्ये काल रात्री झालेल्या अतिवृष्टीने शेती पिकं जी आहेत ती पूर्णतः पाण्याखाली गेलेली आहेत। ही 20 दिवसापूर्वी निघणार कांदा आज इतका पाऊस झाला रात्री का पूर्ण शेत पूर्ण पाण्यात आहे आणि 1 महिन्यासाठी राहिलेला कांदा पूर्ण पाणी सडगाण झालेली, पूर्ण नुकसान झालेली। शेतकऱ्यांसाठी ही खूप मोठी दुःखाची गोष्ट आहे का 20 दिवसांनी दिवाळी आली, दिवाळीला काहीतरी कांदे काढून काहीतरी पोरांची फी, शाळा, इतर शेती सगळं आपलं जे आहे ते सगळं भांडवल याच्यात गुंतवलेलं आहे आणि ते भांडवल गुंतवून आज जरी हातात काहीच नाही बदल पडलं, शेतकऱ्यांनी उभं कसं राहायचं, मुलं कसं शिकवायचे, कसं शेतकऱ्यांनी पुढं चालायचं, तर शासनाने याला चांगल्या पद्धतीने मदत करावी। नुसतं पंचनामे करून उपयोग नाही, या गोष्टीला शेतकरी गांभीर्याने लक्ष घेतलं पाहिजे का शेतकरी याला एवढा खर्च झाला त्यानुसार त्याचं भरपाई दिलं पाहिजे। एवढं कांदा पिकाला बी एक तर 2,500 रुपये किलो बी, शेतीची मशागत खूप महाग आहे आणि कांदा लावणीचे खर्च फवारे खूप। आता मी 1 लाख रुपये सहकारी सोसायटीचं कर्ज काढून शेतीचं उभी केली आणि आता सगळे प्लॉट पाण्यात गेलेले। मग कसं कर्ज भरायचं आता, मार्चेंटला कर्ज भरायचं कसं आम्ही नेमकं। सचिन बनसोडे, साम टीव्ही न्यूज, राहता, अहिल्यानगर। आपण पाहू शकतो राहतामधली ही दृश्य आहे। या ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे, कांदा पीक पाण्याखाली गेलंय, कांदा पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। 20 दिवसावरती दिवाळी आलेली आहे, मुलांची शाळेची फीस भरायची आहे, खूप मोठं संकट या शेतकऱ्यांसमोर ओढावलंय। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।